टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाहीतर विचार करा निवडणुकीच्या काळात काय काय झालं, काय काय बघायला मिळालं। अहो आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं ज्यांना आपण आपला नेता मानतो, ज्यांचा आपण नेतृत्व मानतो, त्यांचा व्हिडिओ त्यांचा कॉल रेकॉर्डिंग पण पसरवण्याची हिंमत काही लोकांनी या निमित्ताने केली। म्हणजे ज्या त्यांचा फोन येणं म्हणजे काही लोकांना भाग्याचं वाटतं, त्या फडणवीस साहेबांचा कॉल कोणी रेकॉर्डिंग करतात आणि मग ते आपल्या स्वतःची पोळी भाजण्यासाठी आपल्या फेसबुकच्या अकाउंटवर टाकताना बघा आमच्याशी फडणवीस साहेब कसे बोलले, बघा मी राणे कुटुंबाला कसं कमी लेखलं, ह्यासाठी अगर आमच्या प्रमुखांचा अगर कोण बदनाम आणि अपमान करत असेल, मग त्या लोकांना परत पक्षाच्या दरवाजाच्या अगर चुकून कोणी बघितलं तर मग पुढचा कार्यक्रम कार्यकर्त्यांनी करावा हे जिल्हाध्यक्षाच्या समोर तुम्हाला सांगतो। मी त्यांना डोळे मिटायला सांगेन, काही प्रॉब्लेम तुम्ही चिंता करू नका, कोणावर कारवाई होणार नाही, पण असा काय कार्यक्रम व्यवस्थित करा ते कोण परत फडणवीस साहेबांच्या कॉल रेकॉर्डिंग स्प्रेड करण्याची हिंमत करता कामा नये, असं उत्तम उदाहरण तुम्हाला लोकांना द्यायला पाहिजे। अहो काय निवडणुकीच्या निमित्ताने टीका टिप्पण्या झाल्या, कोण काय किती आपण ऐकलं। या सगळ्या गोष्टीची नोंद कार्यकर्त्यांनी निश्चित पद्धतीने घेतली आहे, फक्त आपण त्याबद्दल सगळेजण काय करतो हे आता कार्यकर्ते बघताय। नाहीतर आपण उद्या निर्लज्ज पद्धतीने त्यांना सांगितलं अरे जाऊन दे रे, निवडणुका संपल्या तर बसव त्याला स्टेजवर, मग ह्या बिचाऱ्यांना परत त्याला सलाम ठोकायला लागत होते ना, परत त्यांच्या स्वागतासाठी गुच्छ घ्यायला लागतात आणि मग ते बोलतात मग एवढी मेहनत करून फायदा काय। उद्या तेच परत आमच्या मानेवर येऊन अगर बसत असतील तर मग आमच्या लोकांचा फायदा काय। या सगळ्या गोष्टी कार्यकर्ते बघतायत आणि ते फार बारकाईने आपल्यावर लक्ष ठेवून आहे याची जाणीव मला चव्हाण साहेब आणि आम्हाला सगळ्या जणांना आहे, याची तुम्ही चिंता करू नका। कोण कितीही प्रयत्न करून दे, मी उभा आहे दरवाज्यावर, काय चिंता करा, मी आहे इथं। तुम्हाला माहिती आहे की दरवाजा उभा राहिल्यानंतर ते कोण पार जाणार नाही, कारण त्यांच्या सगळ्यांच्या कुंडल्या आहेत आमच्याकडे। माझ्याकडे माहिती आहे काय मस्ती त्या लोकांनी केलेली आहे, फक्त तुम्ही एवढं फक्त काम करा। बघा मला असो, प्रभाकरजीला असो, महेशला असो, आम्हाला अगर रवी चव्हाण साहेबांना, आमच्या राणे साहेबांना, आमच्या फडणवीस साहेबांना अगर आम्हाला विश्वास द्यायचा असेल की साहेब आता ह्या सावंतवाडी मतदारसंघामध्ये ही बाहेरची घाण नको, जी घाण गेली आहे ना ते बरं आहे। बघा तुम्ही सिंधुदुर्गचं राजकारण बघा ना, काय एकदम परफेक्ट झालेलं आहे, सगळीची सगळी घाण बाहेर गेलेली आहे। म्हणजे आता कदाचित आम्ही स्वप्नातच पाहिलं असेल की सगळी माकडं एका बाजूला आणि आमचा पक्ष स्वच्छ, सगळी घाण, म्हणजे बाप पण गेला, दोन्ही मुलं पण गेली आणि सगळंच गेले, एवढं चांगलं झालेलं आहे। आणि म्हणून ह्याच्यानंतर आपण फक्त त्या पद्धतीने तुम्हाला विश्वास देण्याची आम्हाला गरज, तुम्हाला विश्वास देण्याची गरज आहे की सावंतवाडी मतदारसंघ म्हणून आम्ही ताकदीने ह्या पुढच्या सगळ्या निवडणुका लढू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।